गोष्ट आहे साहेब. आणि सर जून मध्ये आपण पेरणी करतो, जून मध्ये विमा भरतो, जून जुलै पर्यंत लेता है, फिर उनके दो बंदे मिलते हैं IT वाले। तू जाणार काय करायचं ते? अहो देणार तर मग देणार म्हणून द्या. तुमच्यावर घेऊ नका साहेब, तुमच्या लेवलचा विषयच नाही हा, शेकडो कोटीचा विषय. साहेब आधार नंबर टाकला सगळा डाटा आहे. मग तुम्हाला लावायचा विषय नाही. हे टेम्पररी सगळे कर्मचारी आहेत, याच्या अथॉरिटीतला विषय नाही. ते फक्त काय झाले याने सांगा, काय पुढे करणार ते वरिष्ठाला तुम बात करके करो, तुम्हारे अंक पे मत लो. हेड ऑफिस बात कीजिए. हाँ, हमारे आपसे कोई ये नहीं है, मगर ऐसा भी नहीं है कि तुम्हारा हमारा कुछ नहीं, इसका मतलब हम हर बार आए रहे और जा रहे, ऐसा मत करो. किसी के खेत का झगड़ा नहीं है, ये सबके विश्वास का झगड़ा है. आपको टाइम देना होगा, टाइम देना होना तो तुम टाइम नहीं, ऊपर से ऊपर वाले ने आपको बोलना तुम टाइम दो बोल के. कितना टाइम होना, जो एचआरएच पर्सन कौन है उसको बात करो. तो जिलाधिकारी महोदय यहाँ पे आने के बाद ही हम उठने वाले हैं साहब, तब तक हम उठने वाले नहीं है. पुलिस बुलाओ, क्या हमको मारने का मारो, गुना दाखिल करने का करो, गुने वुने दाखिल करने को हम डरने वाले नहीं है. हाँ, कितना जल्दी स्टार्ट होता है, इतना स्पीड से हो सकता है. सांगितलं नाही, काहीच बोलत नाही करने की कोशिश करेंगे सर. त्याच्यावर काहीच नाही. हाँ, कोशिश करेंगे, याच्यावर होणार नाही काय. आप ऊपर बात करो, उनसे राइटिंग में ले लो, बाद में इनको दे दो. हाँ, हम अकेले नहीं है, डिपार्टमेंट हमारे साथ है. सारे लोग साथ में, हाँ, आप अकेले नहीं, आपके साथ हम भी है, मेरा है, डिपार्टमेंट काय सारे सर? पूरा पहिले पैसे दिए होते तो गौतम तुम्ही कर्मचारी ऐकले सारे. वैसे थोड़ी होता है कि हेडेक ज्यादा है. ते आता सगळ्या कंप्लेन आल्यात, ते सगळे ऍक्सेप्ट केले आता, ते सगळे झालेले आहेत. असं सगळं कोणीतरी कारण दाखवायचे, टेक्निकल माणूस दाखवायचा. उर्वरित रक्कम मिळावी म्हणून जिल्हाधिकारी महोदयाने बैठका घेतल्या, कंपनीला सांगितलं. कंपनीनं इथल्या आपल्या माजी आमदार, माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी निवेदन दिले. काय करू आता, पूर्ण पाण्यात गेले. जागा महादेव नाही. पिंपळगावची जी आपली नदी आहे ना सर, तुम्ही सांगा. आसना नदी आहे ना महादेव पिंपळगावची, त्या नदीच्या काठी शेत आहे. नाही, सकाळपासून इथंच आहे, त्याला जाऊ दिलं नाही बाहेर. कुलूपच म्हणला. 100-200 लोक होते, आता बऱ्यापैकी जरासे कामानुसार काही कटाळा महिला वगैरे गेल्या. आता हे 1.5 महिन्यामध्ये हे सगळं प्रश्न मार्गी लावतो असं आता लिहून जायलेत, म्हणून आम्ही आज मरण टाळायलो आणि काही टाळलं नाही. साहब ये क्यों नौबत आती है, अभी लिख के दे रहे हैं तो यहाँ पे किसान जमा होना. तुम्हाला मराठीत बोलू का हिंदीत बोलू? हाँ, मराठी बोली, मराठीत कळेल ना तुम्हाला. नाही, हिंदी- कारण आता महाराष्ट्रामध्ये राहून तर तुम्ही मराठी बोलत नसाल तर अपमानाची गोष्ट आहे साहेब, समजते त्यांना, फक्त बरोबर आहे. तर ही नौबत येऊ नये ना, कारण आता शेतकरी इथं येऊन आपल्याकडे धरणं धरून इथं कृषी अधिकाऱ्याला बसून हे कशासाठी होते? इसको रिजॉल्व कर दिया जाएगा. नाही नाही, मी काय म्हणतोय की ही वेळ काय तुम्ही आपका कहना ये है कि ये नौबत आती है, हाँ ये नौबत आती क्यों है? ऐसा आना नहीं चाहिए. बराबर है, मैं आपको इश्योर करता हूँ कि ये नौबत अब ऐसा आगे से नहीं आएगा. आगे से नहीं आएगी, लेकिन हमारे को यहाँ तक आना, किसान लोग यहाँ पे आना, नहीं, कुछ ये बराबर नहीं ना साहब. हालात और परिस्थिति ऐसी होती है सर. ये देखो साहब, मैं कल नागपुर अधिवेशन में था, आपने क्वेश्चन भी उठाया. क्वेश्चन तो उठाया, उसके बावजूद मैं बात आपको बताता हूँ. सुरेश दत्त साहब ने तुम्हारे जो पीक बीमा कंपनी है उसके बारे में सब कुछ खुलासा किया है. हजारों कोटी का भ्रष्टाचार आपके पीक विमा कंपनी ने किया है. त्याच्यामध्ये कितीतरी बोगस शेती दाखवून, जे जिरायत शेती नाहीये, शेती पिकाच्या उपयोगी नाहीये, अशा ठिकाणी पैसे त्या ठिकाणी उचलले गेले. असे हजारो हेक्टरवरचा विमा त्या ठिकाणी उचलला गेला. अशा पुराव्यासहित विधिमंडळामध्ये ते प्रश्न त्या ठिकाणी गाजला गेला. बहुत जोर से चला वहाँ पे. हाँ, वो तुम उसकी स्पीच सुने होंगे, सुना है मैंने. सुरेश दत्त साहब की स्पीच तुम निकालो, उसमें सब उसका डेटा दिया हुआ है. त्याचं म्हणून आपल्या जिल्ह्यात आले. नाही नाही, एक जिल्हा नाहीये, पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे तो. पूर्ण महाराष्ट्राचा, आणि नांदेड तर आहेच, पूर्ण महाराष्ट्राचा विषय है साहब. ये तुम्हारा कोई हेड होगा इसका, तो थोड़ा तुम यहाँ से उसको फॉलो लीजिए. उनको जो भी किसान लोगों की तकलीफ है वो बता दीजिए, और जो बीमा कंपनी
यहाँ से भाई लोगों की पैसा ले रहा है, क्या तुम फोकट तो नहीं ले रहे ना सर? भाई किसान का पैसा है, गवर्नमेंट भी दे रहा होगा तो किसान का पैसा है, लोगों का पैसा है। पैसा है, सेंट्रल गवर्नमेंट का है, स्टेट गवर्नमेंट का है। हाँ, हम तो इम्प्लीमेंटर एजेंसी। तो भाई इम्प्लीमेंट एजेंसी है, लेकिन तुम इम्प्लीमेंट नहीं कर रहे ना। हाँ, अब कितने सारे एप्लीकेशंस आए हुए हैं, कितने आले? 1,94,000 2 लाख जवळपास. 2 लाख अगर कोई तकरार आती है तो उसकी दक्कल अगर नहीं ली जाती है तो ये बहुत कंपनी के लिए और सरकार के लिए, क्यों तो कोई भी कंपनी को दोषी नहीं ठहरा रहे हैं। ये सब आता है सरकार के ऊपर आता है। लोग हमारे को गाले देते, हमारे को बाहर घूमने नहीं देते, हाँ, उसकी वजह हम हो जाते ना। कोई अधिकारी को कोई यहाँ पे कोई उसमें ये नहीं पकड़ता है, दोषी तो हम लोग होते। चाहे हम लोग सब काम करते हैं, लेकिन तुम्हारे ऐसे हलगर्जी की वजह से हमारे को भी दुख भोगना पड़ता है और किसान को भी कुछ मिलता नहीं। तो मेरी तुम्हारे को रिक्वेस्ट है, जल्द से जल्द ये प्रश्न है तो उसको सॉल्व कर दीजिए। हाँ, कब तक करते हैं? वो लेटर दे रहे? ठीक आहे. अभी मी तुम्हाला सांगतो, लेटर देऊन यांनी जे काही डेडलाईन दिली ती डेडलाईन जर नाही झाली तर तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा हा तुमचा माणूस आहे. काळजी करू नका. इथं तर रस्त्यावर उतरेलच, परंतु विधान भवनामध्ये सुद्धा तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करू. काळजी करू नका. आत्मदान आंदोलन पत्र घेऊया बसा. 2023चा विमा मिळावा यासाठी आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी आत्मदान आंदोलन करण्यासाठी आलो होतो. आम्ही आत्मदानाचा प्रयत्न करत असताना प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे थोडंसं दिवसभर ते आंदोलन चाललं. माननीय हेमंतभाऊ पाटील, माननीय बालाजीराव कल्याणकर आणि आनंदराव पाटील बोंडरकर आमदार या सगळ्यांनी येऊन शेतकऱ्यांना विनंती केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांना चांगली तंबी दिली आणि जिल्ह्यातल्या जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचा हा विषय येत्या काही दिवसामध्ये मार्गी लावण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली. ते आम्हाला कागदावर त्यांनी रेकॉर्डवर घेतलं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब सुद्धा याच विषयावर आज सगळ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललेले आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक सकाळपासून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन 2 लाख शेतकऱ्याचा प्रश्न असल्यामुळे थोडा वेळ त्यांनी मागितला आणि तो वेळ आज आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. जर करता त्यांनी लिहून दिल्यानुसार आमचे विम्याचे पैसे आम्हाला नाही दिले तर येणाऱ्या काळामध्ये मात्र हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर होईल आणि मग ते कंपनीला परवडणार नाही. कारण इतके दिवस फक्त आम्ही शेतकरी आंदोलनामध्ये होतो. कंपनीने जर आता शब्द बदलला तर सगळे लोकप्रतिनिधी आमच्या सोबत असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला नक्कीच न्याय मिळेल. त्यासाठी आजचं आंदोलन आम्ही काही काळासाठी पुढे ढकललेलं आहे. मी कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या कंपनीला सरकार या ठिकाणी पैसे देते आणि कंपनीच्या जे काही हलगर्जीपणा अधिकारी करत आहेत त्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना कुठेतरी या ठिकाणी त्याची सजा भोगावी लागते. यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू होतं. सकाळपासनं कंपनीच्या अधिकाऱ्याला धाऱ्यावरती धरून शेतकऱ्यांनी हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. मी या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. वरती कंपनीच्या अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. काही दिवसामध्ये शेतकऱ्यांचा जो पीक विम्याचा प्रश्न आहे ते या ठिकाणी निकाली काढण्याचं लेखी त्यांनी पत्र शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून हे आंदोलन स्थगित नाही झालं, तात्पुरतं थांबवलंय. हे जर त्या वेळेमध्ये नाही झालं तर शेतकरी पुन्हा आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि त्यांच्या सोबत मी एक शेतकरी पुत्र म्हणून मी त्यांच्या सोबत सुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी या ठिकाणी दर्शवत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.